सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य काय, तो म्हटला मी थांबलो नाही. अप्रतिम उत्तर आहे. का जिंकलो? मी थांबलो नाही. थांबू नका, फक्त चालत राहा, सतत पळतच राहा. पण पळता येत नसेल तर चालत राहा. चालतच राहा, पण चालता येत नसेल तर रांगत राहा. रांगतच राहा, पण रांगता येत नसेल तर सरपटत जा. सरपटत न येत नसेल तर घसरत जा, लंगडत जा. जा पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका. तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा. समोर ते ठेवा सतत, मग यश मिळतं. बाळा, मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो. त्यातलं एक झाड बांबूचं होतं आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होतं. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली. दोन्हीना पाणी घातलं, दोन्हीना खतही घातली, आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का. मलाही उत्सुकता होती. 3-4 दिवशी माझ्या लक्षात आलं प्राजक्ताला पालवी फुटली आहे. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो. बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होतं तसंच. वर्षांनी मी गेलो. प्राजक्ताचं जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होतं तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होतं तसंच होतं. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं बांबूच्या झाडाला आता फांद्या, सैरा, वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होतं तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं, बहरलं होतं. आभाळ कवेत घेऊ पाहत होतं, अंबर सावली देत होतं, पण बांबूचं झाड ते तसंच होतं. 6व्या वर्षी मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरंच भरलं होतं, पिळदार झालं होतं. एखाद्या प्रौढ माणसासारखं बहरलेलं, अनुभवी, प्रगल्भ वाटत होतं. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं, हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा, मी 7व्या वर्षी परत तिथं गेलो. प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं, पण गेली 6 वर्षाचे जे बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. 7व्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगाने वाढत निघाली होती. 6 महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभाळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पार आभाळाला भिडलं होतं. आणि बळा, मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुललं, फुलं द्यायला लागलं. मग ही 6 वर्ष बांबूचं झाड, बळा, प्राजक्ताचं झाड गेली 6 वर्ष जमिनीच्या वर वाढत होतं, तर बांबूचं झाड गेली 6 वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होतं. आभाळाकडे उंची वाढवायची असेल तर जमिनीकडे मुळं आधी खोल न्यावी लागतात, पाया मजबूत करावा लागतो. हे बांबूचं झाड गेली 6 वर्ष ते करत होत. आणि पुढच्या 6 महिन्यातच प्रचंड मोठं वादळ आलं, जोराचा पाऊस झाला. मी धावत धावत त्या जंगलात गेलो आणि पाहिलं प्राजक्ताचं झाड भुई सपाट झालं होतं, पण बांबूचं झाड मात्र ताट कण्यानं आभाळाला वाकुल्या दाखवत तसंच उभा होता.
कारण प्राजक्ताच्या झाडानं मुळांकडे लक्ष द्यायच्याऐवजी फांद्यांकडे लक्ष दिलं आणि बांबूच्या झाडानं 6 वर्ष घालवून मळं मजबूत करून घेतली, मग वर झेपावणं चालू केलं. कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असू शकतोस, पण याचा अर्थ तू वाढणारच नाही असा नव्हे. जंगलात जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, माणसं सुद्धा तशीच वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एखादं प्राजक्ताचं झाड असतं, एखादं चिक्कूचं झाड असतं, एखादं बांबूचं झाड असतं. तसं माणसांमध्ये सुद्धा एखादा प्राजक्तासारखा लवकर बहरतो, एखादा बांबू सारखा रुजायला मुरायला जमिनीत घुसायला वेळ घेतो, पण याचा अर्थ तो कधी फुटणारच नाही, मोठा होणारच नाही, यश गाठणारच नाही असा मात्र अजिबात नसतो. त्यामुळे जर तुमची 2 वर्ष वाया गेली, समजून जा मुळं मजबूत झाली. तुमची 3 वर्ष वाया गेली, समजून जा वर उंचावर अधिक जायची तयारी झाली. तुमची 4 वर्ष वाया गेली, समजून जा जे कुणालाही जमणार नाही ते आपण करणार. तुमची 5 वर्ष वाया गेली, समजून जा आपल्यासारखा अनुभव समृद्धच कुणी नाही. हताश कसले होता, निराश कसले होता. या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकुटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवलं. पण मिर्झानं जोखलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे, आणि उत्तर आलं जनतेत, रयतेत. मिर्झानं शिवरायांना नाही, रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं. खुल्याम कत्तल, आक्रोश आणि किंकाळा चालू. त्या वातावरणानं महाराज व्याकुळले. राज्य कुणासाठी, रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय. 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. रयतेचा जीव वाचावा म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाशी तह केला. आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली, शिवाजी राजे पुरंदरास 23 किल्ले आमच्या हवाली करा. आणि राजे म्हणाले, मिर्झा पुरंदरास 23 किल्ले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरतं काय. हो गे छोटे मोठे 16 किल्ले, हा तह नव्हे मिर्झा. मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे पुरंदरास 23 किल्ले आमच्या हवाली करा. नाईलाज होता, अट मान्य झाली. मिर्झानं दुसरी अट टाकली, आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळा, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे हे राजकारणच आहे. नाईलाज होता, स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला. आणि मिर्झानं तिसरी अट सांगितली, शिवाजी राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, मिर्झा आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला. यासाठी नव्हता अट्टास केला की मोगलांची चाकरी करावी आमची, यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही. मिर्झा हे कदापि होणे नाही. तसा मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. शिवाजी राजे उत्तरले, ठीक, पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसबदार होतील. आणि मिर्झा म्हणाला, हुशार आहात, पण फक्त संभाजी राजेच नाही, आपण ही मुघली सल्तनतीचे मनसबदार व्हाल. आणि शिवरायांना व्हावं लागलं. रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात भंगलं. मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या राणावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची, क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन
कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगलं. संपलं नाही. वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिर्झाचा तह झाला नसता, तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकट येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते. आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिव उर्मीनं 361 किल्ले ताब्यात घेतले. अपयश तुम्हाला माग पाडायला नाही, तुम्हाला पुढे ढकलायला येत असतं. अनुभवच्या बळावर समृद्ध करत असतं. ती अपरिहार्यता आहे. अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो, दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. आणि ती पहाट येतेच, फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी, तेवढा धीर धरायला यायला हवा. काय काय लोक माघार कधी घेतात माहिती आहे का? ध्येय अगदी 4 पावलावर असतं, तिथनच माघारी फिरतात. नंतर करतो थोडंच राहिलो. एक निराश मुलगा, परिस्थिती नव्हती म्हणून आपण आयुष्यात काही करू शकत नाही अशा वृत्तीनं हताश झालेला. वडील रोजंदारीवर कामाला जायचे आणि मग आपल्या 4 कच्च्या बच्चांची पोटं भरायची. या मुलाला काही करावंसं जरूर वाटायचं, पण परिस्थिती साथ देत नव्हती असं त्याचं मन करून राहिलेलं. आत्महत्या सुद्धा करावी असाही विचार. हताश आणि निराश बसलेला असायचा सतत, उत्साह मावळल्यासारखा. त्याच्या अडाणी वडिलांनी त्याची ही परिस्थिती पाहिली, त्याची निराशा झोकली आणि त्या वडिलांच्या लक्षात आलं, पोराला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं. आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी या मुलाला जवळ बोलावलं. 12-13 वर्षाचा पोर. वडील म्हटले, बाळ माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. आणि मग वडिलांनी एक जुनी ट्रंक उघडली. त्या ट्रंक मध्ये एक जीर्ण कळकट मळकट कापड होतं, ते बाहेर काढलं. त्या मळकट कापडाचा एक कोपरा फाडून घेतला आणि ते कापड आपल्या मुलाच्या हातावर दिलं आणि सांगितलं, बाळा हे कापड घेऊन बाजारात नेऊन विक. कुणी 10 रुपयाला घेतय का ते तरी बघ. त्या मुलानं ते कापड बघितलं, अत्यंत जीर्ण कळकट मळकट झालेलं. म्हणला, बाबा याला फुकट कुणी घ्यायचं नाही, विकत कोण घेईल, आणि तेही 10 रुपयाला. वडील म्हटले, मान्य आहे मला, पण प्रयत्न तरी कर. अडचण काय आहे? अहो पण कुणी घेणार नाही. हो बरोबर आहे तुझं, नाही घेतलं तर नाही, तुला काय कुणी फासावर देणार आहे, पण प्रयत्न तर कर. बाळा तू आपली परिस्थिती पाहतोयस, हे कापड विकून जर आपल्याकडे 10 रुपये आले तर आपल्या 2 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल. तो हळवा मुलगा म्हटला, बाबा ठीक आहे. परिस्थितीची जाण होती. ते कापड त्यांनी घेतलं, रात्री स्वच्छ पाण्याने धुतलं, त्याला इस्त्री व्हावी म्हणून स्वतःच्या बिछाण्याखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते कापड घेऊन तो बाजारात गेला. एका चौतऱ्यावर उभा राहिला आणि ते कापड हातात घेऊन ओरडू लागला, कापड घ्या फक्त 10 रुपये, कापड घ्या फक्त 10 रुपये. माणसं यायची, पाहायची, हसायची, निघून जायची. तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5, 6, 7 वाजले. दिवसभर व्याकुळ झाला होता. कुणी फिरकत नव्हतं, ते त्याचं कापड घ्यायला कुणी तयार नव्हतं. डोळ्यातनं घळघळ अश्रू व्हायचे, तो असा पुसून टाकायचा. कुणीच घेणार नाही का? पण तरी परत ताकद एक वाटून म्हणायचा, कापड घ्या फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये. पण कुणी नाही येताना दिसलं. शेवटी वाटलं निघावं आता, पण तेवढ्यात एक ट्रक त्याच्या समोर येऊन थांबला. हा ओरडत होता, कापड 10 रुपयाला घ्या.
त्या ट्रकवाल्याला स्वतःच्या ट्रकची काच पुसायला कापड सापडत नव्हतं आणि नेमका हा मुलगा दिसला. तो म्हणला, दे दो. कितीला? तो म्हणला 10 रुपये फक्त. आणि त्या ट्रकवाल्यानं 10 रुपये देऊन ते कापड घेतलं. कोण मुलखाचा आनंद झाला. ती 10 रुपयाची नोट हातात घट्ट ठेवत खरंच पळत घरी आला. वडिलांना सांगितलं, बाबा कापड गेलं, 10 रुपयाला विकलं. वडील म्हटले, छान, खूप छान. 2-3 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी वडिलांनी परत मुलाला जवळ बोलावलं. बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, सांगा ना बाबा. वडिलांनी परत ती ट्रंक उघडली. त्या ट्रंकेतलं ते जीर्ण कळकट माळकट कापड परत बाहेर काढलं. त्यातला एक तुकडा फाडला. परत आपल्या मुलाच्या हातावर दिला. सांगितलं, बाळा हे कापड आता कुणी 20 रुपयाला विकत घेते का तेवढं पहा. मुलगा म्हटला, बाबा गेल्या वेळी 10 रुपयाला कोण घेत नव्हतं. नशीब तो ट्रकवाला भेटला. त्याला काच पुसायला कापड नव्हतं. बेला फुलाची गाठ पडली म्हणून ते 10 रुपयाला कापड गेलं. नाही तर कुणी घेतलं नसतं. दिवस गेला बाबा, व्याकुळ होतो पुरता, नाही घेणार हो कुणी. वडील म्हटले, बाळा गेल्या वेळी सुद्धा तू असाच म्हटला होतास, पण गेलं ना कापड 10 रुपयाला. प्रयत्न तर कर. नाही गेलं तर नाही, पण गेलं तर 20 रुपये येतील. आपल्या 4 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल बाळा. मुलाला नाही म्हणता आलं नाही. त्याने ते कापड घेतलं. रात्री पाण्यानं स्वच्छ धुतलं. इस्त्रीसाठी स्वतःच्या बिछाणाखाली ठेवलं. पण रात्रभर आभाळाकडे डोळे उघडे ठेवून तो विचार करत राहिला, हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड कुणी फुकट घेणार नाही. गेल्या वेळी कसं तरी कुणी 10 रुपयाला घेतलं, पण आता हे 20 रुपयाला विकायचं तरी कसं? कोण घेईल? आणि रात्रभर विचार करून सकाळी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मुलांना कार्टून्स आवडतात. या कापडावर जर आपण मिकी माऊसचं चित्र काढलं आणि एखाद्या शाळेच्या बाहेर जर जाऊन उभा राहिलो तर निश्चित एखादा मुलगा हे कार्टून असलेलं कापड विकत घेईल. आणि तासाभरात त्यांनी स्वतःच्या रंगाच्या पेटीतल्या रंगानी त्या कापडावर मिकी माऊसचं सुंदर चित्र काढलं आणि ते रंगवलेलं कापड घेऊन तो शाळेच्या बाहेर गेला, उभा राहिला. नेमकी शाळा सुटली, मुलं बाहेर पडू लागली आणि हा त्या मुलांना सांगू लागला, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त 20 रुपये, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त 20 रुपये. पण मुलं बघत होती, पुढे जात होती. विकत मात्र कुणी घेत नव्हती. त्याच्या नंतर लक्षात आलं, शाळेत मुलं कशी पैसे घेऊन येणार? कदाचित पैसे नसतील मुलाकडे, मग कापड कोण घेणार? सगळी शाळेतील मुलं बाहेर पडेपर्यंत तो आधाशासारखा वाट बघत राहिला. कुणीतरी येईल, माझं कापड घेईल. पण सगळी मुलं गेली, कापड जात नाही याची खात्री पटली. आणि तो वळणार तेवढ्यात शाळेच्या त्या गेट मधनं एक आईन तिचा छोटासा मुलगा बाहेर पडताना त्याला दिसला. आई मुलाला न्यायला आली होती. तो मुलगा घोड्या करत करत निघाला होता आणि अचानक त्या मुलाचं लक्ष त्या कापडाकडे गेलं. त्याने मिकी माऊस पाहिलं आणि त्यांनी स्वतःच्या आईकडे हट्ट धरला, आई मला हे कापड हवं, मला हे कापड हवं. आईनं त्या कापडाकडे आणि मुलाला म्हणाले, अरे किती मळकट आहे, ते खराब आहे, नको, मी तुला दुकानातून नवं घेऊन देते, हे जुनं नको आपल्याला. त्या मुलांना हट्टच धरला, नाही मला आई हेच पाहिजे, बस मला काही नको, मला हेच पाहिजे. आई म्हणली, ऐक रे बाळा, अरे जुनं कापड आहे, आपण नवीन घेऊ ना. नाही मला हेच पाहिजे. पोरगा ऐके ना, तिथंच फटकल मारली, हातपाय घासायला लागलं. शेवटी आईला राहावे ना, आईनं 20 रुपये काढले, याच्या हातावर दिले आणि सांगितलं, बाळा दे कापड दे. आणि 20 रुपये देऊन त्या माऊलीनं आपल्या मुलासाठी ते कापड घेतलं. पण त्याच वेळी माऊलीनं या मुलाला विचारलं, बाळा पण हे सगळं तू का करतोयस? आणि तो मुलगा म्हटला, माझ्या वडिलांनी सांगितलंय हे कापड 20 रुपयाला कुणी घेतंय का पहा, म्हणून. अरे शाळा जातो ना. पण वडील म्हटले, हे 20 रुपये आले तर आमच्या घरच्या साऱ्यांची 4 दिवसाची जेवणाची व्यवस्था होईल. त्या माऊलीला मोठं कौतुक वाटलं. तिने आणखी 20 रुपये काढले. हे बक्षीस घे, तू करतोयस त्या कष्टाचे म्हणून. 40 रुपये हातात पडल्याने तो धावत धावत घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं आणि त्या मॅडमनी मला 20 रुपये बक्षीस पण दिले, 40 रुपये आले. वडिलांनी कुशीत घेतलं, छान. आठवड्याची व्यवस्था झाली. 4-5 दिवस निघून गेले. वडिलांनी परत आपल्या मुलाला जवळ बोलावलं. वडील म्हटले, बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. वडिलांनी परत ती जुनी ट्रंक उघडली. त्यातलं परत ते जीर्ण कळकट मळकट कापड बाहेर काढलं. त्याचा परत एक तुकडा फाडला आणि आपल्या मुलाच्या हाती देत म्हणाले, बाळा हे कापड आता कोणी 100 रुपयाला विकत घेते का तेवढं बघ. मुलगा म्हटला, बाबा परीक्षा घेताय,
अहो 10 रुपयाला कुणी घेत नव्हतं, नशीब तो ट्रकवाला भेटला. तुम्ही म्हटला 20 रुपयाला विक, 20 रुपयाला कुणी घेत नव्हतं, ते पोरग हट्टाला पेटलं. आता तुम्ही सांगताय 100 रुपयाला. बाबा जुनं कापड आहे, कळकटलेलं मळकटलेलं, कसं कोण विकत घेईल? वडील म्हटले बाळा मागच्या दोन्ही वेळेला तू असाच बोलला होतास, पण गेलं ना कापड, आले ना पैसे. ह्यावेळी प्रयत्न कर. नाही घेतलं कुणी, नाही अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुलाला नकार नाही देता आला, त्याने ते कापड घेतलं, रात्री परत स्वच्छ पाण्याने धुतलं, इस्त्री व्हावी म्हणून बिछाण्याखाली ठेवलं, रात्रभर टक्का जागा राहिला. 10 रुपयाला 20 रुपयाला कापड विकताना एवढी कसरत करावी लागली. आता 100 रुपयाला हे कापड कोण घेईल? कसं विकावं ते? सकाळी काहीही सुचलं नाही. बघूया काय होतंय ते म्हणून बाहेर पडला आणि चालता चालता अचानक त्याच्या कानावर बातमी आली, आपल्या गावात चित्रपटाचं शूटिंग चाललंय आणि मर्लिन मेंड्रो नावाची अभिनेत्री आली आहे. त्या काळात ती अत्यंत प्रसिद्ध. अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो त्या शूटिंगच्या दिशेनं धावत सुटला. पण मुलांना प्रवेश कुठला देता येत? शेवटी इकडून तिकडून याच्या पायातनं त्याच्या पायातनं तो कसा बसा आत पोहोचला. त्या मर्लिन मेंड्रो जवळ गेला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. त्या इवल्याशा निरागस मुलाकडे बघत ती मर्लिन मेंड्रो सुद्धा स्मित करती झाली. तसा हा म्हणाला, मला तुमची सही द्याल? ती म्हणाली जरूर. आणि सहीसाठी त्याने हे कापड पुढं केलं, याच्यावरच द्या. आणि मर्लिन मेंड्रोना त्या जीर्ण कापडावर स्वतःची सही केली. त्याने ते कापड घेतलं आणि तिथून धावत सुटला. एका चौकात आला आणि कडाडला मर्लिन मेंड्रोचं सही असलेलं कापड फक्त 100 रुपये, मर्लिन मेंड्रोची सही असलेलं कापड फक्त 100 रुपये. दुसऱ्या मिनिटाला गेलं. अहो ती जगप्रसिद्ध अभिनेत्री, तिची सही असलेलं कापड, त्याची किंमत कमी नाही. गेलं. 100 रुपये घेऊन तो घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला, छान. आणि मग वडील म्हणाले, बाळा या 3 प्रसंगातून तू काय शिकलास? आणि मुलगा म्हटला, प्रयत्न केला की यश मिळतच, हे मी शिकलो. आणखी काय शिकलास? बाबा इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे मी शिकलो. वडील म्हटले, बाळा बरोबर आहे तुझ, पण मला हे नव्हतं सांगायचं तुला मला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. बाळा हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड, ज्याची किंमत 0, कुणी फुकटही विकत घेता येणार नाही, हे 0 किमतीचं जीर्ण कापड तू पहिल्यांदा 10 रुपयाला विकलस, नंतर तेच कापड तू 20 रुपयाला विकलस, आणि नंतर तेच कापड तू 100 रुपयाला विकलस. बाळा तर 0 किमतीच्या कापडाची किंमत तू जर वाढवू शकत असशील तर तू स्वतःची किंमत का वाढवू शकत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निर्जीव कापडाला जर तू किंमत प्राप्त करून देऊ शकतोस तर तुझ्यासारख्या सजीवाला स्वतःची किंमत वाढवणं का शक्य नाही? तुझ्यात प्रयत्न करायचा, संघर्ष करायचा विचार असेल, कल्पना शक्ती लढवायची बुद्धी तुझ्यात असेल, आणि नवनिर्मिती आणि सृजनशीलतेसारखा गुण जर तुझ्यात असेल तर या जगात तुला काहीही अशक्य नाही. तू कोण आहेस याचा विचार करू नकोस, तू कोण होणार याचा विचार कर. हा जीर्ण कळकट मळकट कापड विकणारा पोऱ्या पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॅडमिंटनपटू झाला. शुल्लक रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या बापाचा मुलगा, पण बापानी एक सल्ला दिला, कापडाची किंमत जर वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत ही नक्कीच वाढवू शकतोस. त्यामुळे निश्चितपणे लक्ष भविष्याकडे ठेवा, स्वतःची किंमत वाढवा, कारण ज्याला किंमत आहे त्यालाच बाहेर किंमत आहे. 0 किमतीची माणसं या जगाला उपयोगाची नाहीत आणि जग त्यांना मोल आणि महत्वही देत नाही. त्यामुळे काय व्हायचंय ते तुम्ही ठरवायचं. राजा रवी वर्मा नावाचे प्रसिद्ध चित्रकार रस्त्याने चालले होते, एक बाई त्यांना भेटली, तिनं त्यांना ओळखलं आणि ती हट्टाला पेटली, मला फक्त एक चित्र काढून द्या, मला फक्त एक चित्र काढून द्या बस.
राजा रविवर्माला ते काही पटेना, पण नाईलाज झाला. ती बाई हट्टाला पेटली. शेवटी खिशात नाही कसला तरी कागद काढला आणि त्या कागदावर त्यांनी एका मिनिटात मध्ये एक चित्र रेखाटलं आणि त्या बाईकडे दिलं. पण ती बाई, एवढा मोठा राजा रविवर्मा चित्रकार म्हणतात आणि हे चित्र काढून दिलंय, हा खरंच एवढा मोठा आहे का? या चित्राची किंमत काय ते तरी बघूया म्हणून ती धावत धावत बाजारात गेली. मोठमोठी पेंटिंग जिथं विकायला असतात तिथं पोचली. त्यांना ते चित्र दाखवलं आणि सांगितलं या चित्राची किंमत किती. आणि तो दुकानदार म्हटला 1 कोटी रुपये. तिला आश्चर्याचा धक्का बसला. एका मिनिटात काढून दिलंय रस्त्यावर उभ्या उभ्या. 1 कोटी. हो मॅडम, 1 कोटी किमतीचं चित्र आहे. ती तशीच पळत सुटली. तो राजा रविवर्मा कुठं भेटतोय का? आणि नेमका राजा रविवर्मा भेटला, बाजारात भेटला. ती परत पोचली. माफ करा, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण तुम्हाला इतके मोठे समजतात. तुमचं चित्र खरंच तेवढं मोठं आहे का, त्या किमतीचं आहे का ते मला पाहायचं होतं. मी बाजारात गेले, विचारलं असतं आणि त्यांनी सांगितलं 1 कोटी रुपये किमतीचं चित्र आहे. एका मिनिटात 1 कोटी. मला ही कला शिकवा. मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे. मलाही आता कला शिकवा. मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे. त्यावेळी त्या महिलेला राजा रविवर्मा म्हणाले, बाई ग, एका मिनिटात 1 कोटी मिळवता येतात, पण एका मिनिटात हे चित्र काढायला येणं आणि ते 1 कोटी किमतीचं असणं, हे कमवायला मला माझ्या आयुष्याची 35 वर्ष घालवावी लागलीत. ह्या 1 मिनिटाच्या पाठीमाग माझी 35 वर्षाची तपश्चर्या आहे. त्यामुळं लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणारी माणसं ज्यावेळी आपण पाहतो, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आणि मग त्या लाल दिव्यात एक दिवस आपणही बसलेलो असू असं ज्यावेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी त्यांच्या लाल दिव्याच्या गाडी माग त्यांच्या 15-20 वर्षाची तपश्चर्या असते. ते पहा. नुसता लाल दिवा पाहू नका. ती तपश्चर्या करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्हालाही तो लाल दिवा तुमच्या वाट्याला येईल हे निश्चित आहे. आपण सगळे भविष्यात इथं तिथं मला लाल दिव्याच्या गाडीत दिसावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.